जय हिंद. तर तुम्हाला माहिती का तुम्हाला कुठल्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता, म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही न भीता करू शकता आणि त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला संविधान हक्क देते का नाही याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तर बघा, जरी माहिती असेल तर तुम्हाला हे माहिती नसेल संविधानाच्या कोणत्या भागानुसार कोणत्या आर्टिकलनुसार तुम्हाला हे हक्क आहेत. तर बघा, आज आपण त्याच हक्कांविषयी बोलणार आहोत, म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कांविषयी आज आपण बोलणार आहोत. तर बघा, तुम्हाला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, शांततेने व विनावस्त्र जमण्याचा अधिकार आहे, एखाद्या गोष्टीच्या विरोधात तुम्हाला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे बघा, सरकारची एखादी गोष्ट पटत नसेल किंवा तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा अन्याय होत असेल तर त्या विरोधात तुम्हाला एकत्र जमून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. भारतात कोठेही मुक्तपणे फिरण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि भारताच्या कुठल्याही भागात राहण्याचं आणि कुठलाही व्यवसाय करण्याचं सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हा, पण तो व्यवसाय इल्लीगल नसावा. आणि या सर्व गोष्टी म्हणजे तुमचा जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे, या गोष्टी संविधानाच्या भाग 3 मधील आर्टिकल 19 मध्ये सांगितलेला आहे.